तर मित्रांनो, आजच्या या नवीन कथेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले, घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना? ती हलकीशी स्मित करून म्हणाली, हो खुश आहे. आता मला कोणाकडून काही अपेक्षा नाही. वकील कागद गोळा करू लागला आणि कविता आईवडिलासोबत बाहेर पडली. कोपऱ्यात निर्वाण म्हणजे तिचा नवरा सगळं शांतपणे पाहत उभा होता. कवितेनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि तसेच नातंही. पहिला महिना मायकीमध्ये सगळं फार प्रेमानं वागले. कविताला वाटलं, हेच तर स्वातंत्र्य, हाच तर शांतपणा. दुसरा महिना उजाडला. घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला. भाऊ कधी रागानं बोलायचा, वहिनी टोमणे मारायची. मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना. भाचेही म्हणू लागले, आत्या किती दिवस राहणार इथे. तिसरा महिना उजाडला. घरातलं वातावरण बदलू लागलं. जिथं आधी प्रेम होतं तिथं आता भार वाटू लागला. कविता शांत व्हायची, पण मनात दुःख वाढत राहायचं. चौथा महिना उजाडला. तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागली. बाहेर पडली की शेजारच्यांची खुसबुस, तिचा घटस्फोट झालाय, आता माहेरीच राहणार. कवितेचा आता काहीतरी तुटत होतं. तिला पहिल्यांदा जाणवलं, सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना पाहुणी ना घरची, फक्त एक ओझं. एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली, पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर ती स्वतःशीच कुजबुजली. चूक केली. फैसला घेताना मी फक्त दुःख पाहिलं, परिणाम पाहिलाच नाही. तिला कळलं, तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते. पण समाज आधी तिचा जज करतो आणि माहेर आहे पण अधिकार काहीच नाही. माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले. डोळ्यात पाणी आलं. निर्णयाची किंमत आता समजत होती. 4 महिने पूर्ण झाले. कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं. फक्त राग आणि टोमण्यामध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला. ती आकाशाकडे बघत असायची. निर्वाणच्या आठवणी मागून धावत यायच्या. त्याच्या सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात जास्त त्यांचं साथ देणं. एका रात्री मन पूर्ण तुटलं. तिनं फोन उचलला, नंबर लावला, कॉल लागला. हॅलो निर्वाण. कविता थरथरत्या आवाजात, निर्वाण, आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येते. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. दोन्ही बाजूला काही क्षण शांतता. निर्वाण हळूच म्हणाला, मी हे तुझ्या विना राहू शकत नाही. आपली चूक दोघांची होती. सुधारायला दोघांनीच सोबत चालायचं. तू हो म्हणालीस तर मी आताच निघतो. कवितेच्या गालावरून हसवं वाहू लागली. हो, मी तयार आहे. रात्रीचे 12 वाजले होते. निर्वाण कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच आवाज, तिला परत घरीत आणायचं. सलग 5 तास ड्राईव्ह केला. ना थांबला न दमला. सकाळी 5 वाजता तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता. कविता बाहेर आली, घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आई वडिलांनी दार उघडलं. निर्वाणनं नम्रपणे प्रणाम केला. कवितेने बॅग उचलली. ना बोलणं ना वाद. दोघांना कळलं, हे निर्णय मनातून घेतलेला आहे. कार सुरू झाली आणि कविता परत तिच्या खऱ्या घराकडे निघाली. मित्रांनो, नाती मोडत नाहीत, फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचू शकतं. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्या इतका योग्य असतो का? तर मित्रांनो, एका चुकीमुळं दोघांचं जीवन कसं उद्ध्वस्त होतं या कथेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत. तर मित्रांनो, कहाणी जर तुम्हाला आवडली तर कहाणीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. धन्यवाद.